अरबी समुद्रात येत्या 21 ऑक्टोबर रोजी तेज हे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे। तसेच या चक्रीवादळाचा परिणाम मुंबईत देखील जाणवण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवरती भारतीय हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अरबी समुद्रातील या हवेच्या दबावामुळे मुंबई शहरात हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार याचा संभाव्य धोका पश्चिम वायव्य मार्गामुळे मुंबईतील रहिवासी आणि प्रशासनाला असल्याचे सतर्कतेचे आवाहन आता करण्यात आले। राज्यातील अकृषी आणि तंत्र विद्यापीठ यांच्याशी संलग्न असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माफक शुल्कात अपघाती आणि वैद्यकीय विमा कवच दिले जाणार आहे। यासाठी विभागाने नवीन स्वरूपात आता विमा योजना आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली आहे। वर्षाला अवघ्या 20 रुपयांमध्ये 1 लाखांचा विमा मिळणार असून राज्यातील सुमारे 35 लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे। तर महसूल विभागाकडून माल वाहतूक करणारी वाहने आता जप्त करण्यात येत आहेत। महसूल विभागाने केलेल्या कारवाईत रॉयल्टी न भरता माल वाहतूक करणारी 18 वाहने ही जप्त करण्यात आली आहेत। पनवेलसह परिसरातील विविध मार्गावर आणि शहरांतर्गत मार्गावर पनवेल महसूल विभागाच्या मंडळाधिकारी आणि तलाठ्यांनी ही कारवाई केली आहे। ही वाहने सोडवण्यासाठी डंपर मालकांना आता एका वाहनासाठी 1,70,000 रुपये दंड भरावा लागणार आहे। रायगड जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 1,422 पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या। या योजनांपैकी 95 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत, तर 74 योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत। पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊन घराघरात नळ जोडण्या देखील दिल्याने आता ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण आता थांबली आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाडी यांनी दिली आहे। सानपाडे येथून पेठ खरोशी येथील कळंबा देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांची कार 20 फूट खोल नाल्यामध्ये पडल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर कार चालकासह 3 जण गंभीर जखमी आहेत। शिरडोण येथील साईकृपा धाब्याजवळ भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या 20 फूट नाल्यात जाऊन कोसळली। या अपघातात रमेश पाटील आणि जीवन पाटील यांचा मृत्यू झालाय, तर जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। गोवंशीय जनावरांची तस्करी करण्याचा प्रकार नेरळ पोलिसांनी उधळून लावलाय। सदर जनावरे घेऊन जाणाऱ्या ताजीर बुबेरे याला पोलिसांनी आता अटक केलं असून यात एका शेतकऱ्याचं नाव समोर आले। नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी मोठ्या शिताफीने गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे। या गुन्ह्यात नेरळ पोलिसांनी 2,80,000चा मुद्देमाल जप्त केलाय। तस्करीसाठी वापरलेली गाडी देखील ताब्यात घेण्यात आली आहे। त्याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे। तर ड्रग्ज माफिया ललित पाटील हा श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्याआधीच त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। तो श्रीलंकेला जाण्याआधीच त्याला साकीनाका पोलिसांनी पकडले। ललित पाटीलला न्यायालयात मुंबई पोलीस वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना अटकेत असलेल्या ललित पाटीलने गौप्यस्फोट केलाय। मी ससून मधून पळून गेलो नाही, तर मला पळवलं गेले असल्याचा गौप्यस्फोट ललित पाटीलने केलाय। ड्रग माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केली असून सध्या त्याला अंधेरी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। पुण्याच्या ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पकडण्यात पोलिसांना यश आले। ललित पाटील याच्या आई-वडिलांनी आपल्या मुलाचा एन्काउंटर होण्याची भीती व्यक्त केली आहे। आमच्या मुलावर कारवाई करा, पण त्याचा एन्काउंटर करू नका, अशी आर्त मागणी ललित पाटील याच्या आई-वडिलांनी दिली आहे। तर देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। भाजप पदाधिकाऱ्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोरच पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। या संदर्भात एक व्हिडिओ संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून शेअर केलाय। हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारा आहे, असं ट्विट संजय राऊत यांनी केलंय। ऑनलाईन जुगारातून करोडपती झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं अखेर निलंबन करण्यात आलंय। सोमनाथ झेंडे यांना ऑनलाईन गेम ड्रीम 11 मध्ये तब्बल 1.5 कोटी रुपयांचं बक्षीस लागलं होतं। त्यांच्यावर गैरवर्तणूक केल्याप्रकरणी ठपका ठेवत त्यांचं आता निलंबन करण्यात आलं असल्याचं पिंपरी चिंचवड पोलिसांनी स्पष्ट केलंय। परवानगी नसताना त्यांनी ऑनलाईन गेम खेळला, त्याचबरोबर गणवेशात माध्यमांमध्ये मुलाखत दिली। पोलीस खात्याची प्रतिमा यामुळे त्यांनी मलिन केली असा ठपका ठेवत त्यांचं निलंबन करण्यात आलं असल्याची माहिती
वरिष्ठांकडून आता देण्यात आली आहे. तर रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरावरचे अतिक्रमण हटवण्यात मंगळवारी सकाळपासूनच सुरुवात झाली. एकूण 303 झोपड्या, स्टॉल, शेड बांधकामे काढण्यात येणार आहेत. तरी आता सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पोलीस सुरक्षक आणि तसेच होमगार्ड यांचा फौजफाटा बंदरावर दाखल झाला. पोलिसांचे संचलन झाल्यानंतर अतिक्रमण हटाव कारवाईला प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रांत जीवन देसाई तसेच तहसीलदार राजाराम म्हात्रे आणि सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभाग अधिकारी उपस्थित होते. तर कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य कला महाविद्यालयातील आजीवन अध्ययन आणि निरंतर शिक्षण विभाग आणि गोपाळकृष्ण सार्वजनिक वाचनालय उरण यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. तरुण विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती विकसित करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बळीराम N गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळकृष्ण वाचनालय सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झालाय. तर 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा 17 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये संपन्न झालाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आलाय. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी आलिया भट्टला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. तर मिम्मी या चित्रपटासाठी कृती सेनॉनला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. त्याचबरोबर पुष्पा चित्रपटातील भूमिकेसाठी दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आलाय.